50 दिन मांगे हैं, 50 दिन। 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाई। अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार है। नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर देशाच्या जनतेला सहकार्याचं आवाहन केलं आणि 50 दिवसांची मुदत मागून घेतली आहे. त्यापैकी 30 दिवस म्हणजे जवळपास महिना आता पूर्ण झालेला आहे. ही नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ अनेक दावे सुद्धा करण्यात आले. त्यापैकी व्याजदर घटणार हे आता दिवास्वप्नच ठरलेलं आहे. रिझर्व्ह बँकेने कालच त्या संदर्भात स्पष्ट केलेलं आहे. पण तरी अजूनही पंतप्रधान मोदींनी मागितलेल्या मुदतीतले 20 दिवस बाकी आहेत. या 20 दिवसात त्यांना अपेक्षित आर्थिक क्रांती साध्य होणार का, याचा उहापोहा आपल्याला आजच्या चर्चेमध्ये करायचा आहे. त्यासाठी माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होतील माधव भंडारी, भाजपचे प्रमुख प्रवक्ते. त्याचबरोबर बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. प्लॅनिंग कमिशनचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे आपले विचार या चर्चेमध्ये मांडतील. त्याचप्रमाणे अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त सुधीर राव हे या चर्चेमध्ये आपली मतं मांडणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय सुधीर राव यांच्याकडे. सुधीर राव, अर्थक्रांतीमध्ये जे काही तुम्हाला अपेक्षित होतं त्यामधल्या काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत, म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत, काही गोष्टी झालेल्या नाहीयेत. उरलेले 20 दिवसांची जी मोदींनी मागितलेली मुदत आहे त्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेली आर्थिक क्रांती साध्य होईल असं वाटतंय का? मी गेल्या वेळा सांगितल्याप्रमाणे अर्थक्रांतीचे जो प्रपोजल आहे त्याच्या दृष्टीने सरकारने योग्य दिशेने पाऊल उचललं आहे, परंतु ते होल हार्टेड नाही आहे, हाफ हार्टेड पाऊल उचललं गेलं आहे. त्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम हे आता दिसू लागलेले आहेत. आतापर्यंत आजच जे काल रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरने सांगितल्याप्रमाणे 14-14.5 लाख कोटीपैकी जवळजवळ 12 लाख कोटी रिझर्व्ह बँकेत जमा झाले असं त्यांचं म्हणणं आहे. हे जर खरं मानलं तर उरल्या 20 दिवसात अजून काही लाख कोटी आले तर जो 14.5 लाख कोटीचा नोटांचा जो सप्लाय होता, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा, त्या संपूर्णतः किंवा थोड्या प्रमाणात 90-95% जवळजवळ सरकारच्या खजिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर मग काळा पैसा आणि खोट्या नोटा या गेल्या कुठे असा प्रश्न उद्भवत होतो. आता एक जर आपण मानलं की काळा पैसा हा सरकारच्या तिजोरीत आलेला आहे, लोकांनी तेवढी धाडस केलंय आणि कोणाच्या का कोणाच्या नावाने असो पैसा हा बँकेत जमा झाला आहे, त्यामुळे एक फायदा होणार आहे आणि तो म्हणजे सरकारकडे एक सुंदर डेटा तयार झालेला आहे. या डेटावरती पुढचा फॉलोअप करायला आपल्याला बरीच साधनं आहेत आणि त्या साधनामार्फत काळ्या पैशाचा जे अगदी मूळ आहे त्या मुळापर्यंत जाणं सरकारला सहज शक्य होईल. पण मग फेक करन्सीचं काय होतंय हा प्रश्नाला उत्तर मिळत नाहीये जो पैसा जमा होतोय त्याच्यावरून. त्यामुळे सरकारचा हा उद्देश कितपत पुरा होईल 20 दिवसामध्ये हे सांगणं तसं कठीणच आहे. डॉक्टर मुणगेकर, काय वाटतं, साध्य होईल अपेक्षित आर्थिक क्रांती? पहिली गोष्ट आधी आर्थिक क्रांती, आता जे बोलले मिस्टर राव त्यांना त्या बाबतीमध्ये स्पष्ट कल्पना आहे असं मला वाटत नाही. त्यांची भूमिका संपूर्ण गोंधळाची आहे आणि त्यांनी अर्थक्रांतीचे 5 मुद्दे जे सांगितलेले आहेत ते अत्यंत अर्थहीन अशा प्रकारचे आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला त्या दिवशी देशामध्ये 15.5 लाख कोटी रुपये एकंदर जुना नोटा होत्या, 500च्या आणि 1000 रुपयाच्या. रिझर्व्ह बँकेच्या कालच्या म्हणण्याप्रमाणे 11,55,000 कोटी रुपये लोकांनी बँकेत जमा केलेले आहे. ते काळा पैसा म्हणणं हा मूर्खपणा आहे. हे लोकांनी बँकेमध्ये जी त्यांच्या हातात जी कॅश होती, ज्याला कॅश इन सर्क्युलेशन असं म्हणतात, ज्याला कॅश विथ द पब्लिक असं म्हणतात, त्याचे प्रकार आहेत. ते पैसे लोकांनी आपापल्या खात्यावर जमा केलेले आहेत. ह्याचा अर्थ असा 15.5 लाख कोटी रुपयांच्या पैकी 11.5 लाख कोटी रुपये जमा झाले. हा संपूर्णपणे पांढरा पैसा आहे. त्याच्यानंतर मोदी जे आता म्हणतात मला आणखी 20 दिवस पाहिजे, ह्या 20 दिवसामध्ये अर्थव्यवस्था आणखी खड्ड्यात जाणार आहे. उरलेले 3.5 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. ह्याचा अर्थ असा ते उरले सगळे पैसे 15.5 ते 15.5 लाख कोटी रुपये हे स्वच्छ मनी आहे, त्यातला एकही काळा पैसा नाही. ह्याचा अर्थ काळा पैसा बाहेर एकही रुपया आलेला नाही आणि त्याच्यामध्ये एकही पुढे पैसा येणार, अजून 20 दिवस शिल्लक आहेत. दुसरा मुद्दा असा की कुठल्या प्रकारची क्रांती मोदी म्हणताय? संपूर्णपणे अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे.
लोकांची रिट्रेचमेंट सुरू आहे, लोकांची संपूर्ण ट्रान्झॅक्शन कमी झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज ज्या आहेत, मायनर इंडस्ट्रीज ज्या आहेत, त्याचा क्रेडिटचा पतपुरवठा जो आहे तो बंद केलेला आहे. रिझर्व्ह बँकेने मूर्खपणा करून, आय एम सॉरी टू से दिस, ती एक अत्यंत महत्वाची एजन्सी आहे, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला अर्थमंत्री जेटली आणि नरेंद्र मोदींनी पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवलेला आहे. त्यांनी देशातील 450 डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांना बंदी आणली, ट्रान्झॅक्शनमध्ये भाग घ्यायचा नाही. याचा परिणाम म्हणून ग्रामीण संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. आणि आता जे मगाशी व्यंकय्या नायडू म्हणत होते की ऐतिहासिक निर्णय, आय एम सॉरी टू से दिस, मी हा शब्द वापरत नाही, पण ज्याला ग्राम्य शब्द म्हणतात, ही पूर्णपणे बकवास आहे. देशाची अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे, देशामध्ये एक बेबंदशाही आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सी ठाकूर, तेजस ठाकूर साहेब जे म्हणाले की आणखी अशीच जर परिस्थिती शिल्लक राहिली तर देशामध्ये अशा प्रकारचे नोटाबंदीवरून रायट सुरू होऊ शकतील. अशा प्रकारची अनार्की मोदींच्या या निर्णयाने घेतलेला आहे. त्यांच्या 2 उद्दिष्टापैकी एकही उद्दिष्ट सफल झालेलं दिसत नाही. सुधीर राव, तुम्ही सहमत आहात याच्याशी? जो आता दावा डॉक्टर मुणगेकरांनी केलेला आहे की एकही काळा पैसा बाहेर आलेला नाहीये, उलट अर्थव्यवस्था अधिक खड्ड्यात जाऊ शकते. सुधीरराव, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, आत्ता आलेला आहे, मगाशी येत नव्हता. आता डॉक्टर मुणगेकरांनी जो दावा केलेला आहे की एकही काळा पैसा बाहेर आलेला नाहीये, उलट अर्थव्यवस्था अधिक खड्ड्यात जाऊ शकते आगामी 20 दिवसात, तुम्ही सहमत आहात का या दाव्याशी? बिलकुल नाही. मुख्य म्हणजे ज्या शब्दात सरकारवरही आता टीका करण्यात आली त्या लेवलपर्यंत खाली इतक्या खालच्या लेवलला येण्याची माझी इच्छा नाही आहे, त्यामुळे मी त्याला प्रत्युत्तर देणं इच्छित नाहीये. आता सरकारच्याच रिझर्व्ह बँकेच्या अनाऊन्स केलेल्या आकड्याप्रमाणे 16.5 लाख कोटी रुपये एकूण सप्लाय होता. त्याच्यापैकी 85% नोटा या 500 आणि 1000च्या होत्या. ते जवळजवळ 14.5 कोटी रुपये हा 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांमधला पैसा चलनात होता. त्यापैकी जर संपूर्ण पैसा परत आला तर ह्याचा अर्थ असा होतो का की काळा पैसा हा भारतात नाहीच आहे म्हणून? पूर्वीच्या सरकारने पार्लमेंटमध्ये सुद्धा अनाउन्समेंट केली होती की काळा पैसा हा निश्चित आहे, फक्त त्याचं प्रमाण आपल्याला मोजता येत नाहीये. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतं का काय बोलताय ते? नाही ना, मला काही कळत नाही. खात्यावर जमा झालेला आहे. तुमच्याशी आर्ग्यू करण्याची माझी इच्छाच नाही आहे, कारण तुम्ही इतक्या खालच्या पातळीला येण्याचे प्रयत्न करता. क्षमताही नाही. आय एम व्हेरी सॉरी टू सो दिस. नाही, आय एम व्हेरी सॉरी. तुमच्या वरच्या पातळीवर तुम्हाला काय कळत नाही काय बोलतात ते? हा 14.5 लाख, हा मिस्टर राव, हा 14.5 लाख कोटी रुपये हा काळा पैसा आहे का सगळा? यू से येस ऑर नो? ही दिवाळखोरी आहे तुमची, ही तुमची बौद्धिक दिवाळखोरी आहे. नाही ना, तर दिवाळखोरी कोणाची आहे? बँकरप्ट इंटेलेक्च्युअली. डू यू नो सिंपल इकॉनॉमिक्स? मी पॉलिटिक्स मधला माणूस नाही आहे, आम्हाला राजकारणामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही आहे, उत्तर देऊ इच्छित नाही. माझी लायकी नाहीये, मान्य करतो. फार तुमची लायकी फार मोठी आहे, माझ्या लायकीमधून मी आहे. आणि म्हणूनच संपूर्ण जनता आज जी पंतप्रधानांच्या पाठीमागे उभी आहे त्याचं कारण काय ह्याचा विचार करा फक्त तुम्ही. अरे तुम्हाला काय कळतं ते सांगा ना. तुम्हाला काय कळतं? तुम्हाला काय कळतं? आकडेवारी देतोय. 14.5 लाख रुपये काळा पैसा. तुम्ही मला फक्त एवढं सांगा, तुम्ही प्लॅनिंग कमिशन मध्ये होता, ह्याचा अर्थ असा होतोय का की जगात भारतामध्ये काळा पैसा नाही आहे म्हणून? तुम्ही मला उत्तर द्या की भारतात काळा पैसा आहे का नाही? काय म्हणतो राव? काय मी राव प्लीज एक मिनिट मला सांग. हा जो 14.5 लाख रुपये, हा जो 14.5 लाख रुपये लोकांनी बँकेत जमा केले, हे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. हा काळा पैसा कसा होईल? बँकेत जमा झालेले पैसे 14.5 कोटी नाही आहेत. 14.5 कोटी हे 500 आणि 1000 नोटांच्या रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या नोटांचा आकडा आहे. त्यापैकी तुम्हीच आता 2 मिनिटापूर्वी म्हणाला होता की त्यापैकी 12 लाख कोटी काळा पैसा नाही. काळा पैसा हा बँकेत जमा होऊ शकत नाही असं नाही. त्यांनी ज्यांच्याकडे जो काळा पैसा आहे त्यांनी ते धारिष्ट केलेला आहे, पैसा जमा केलेला आहे. आणि त्यामुळे सरकारचा एक फायदा होतोय की सरकारला एक अतिशय चांगला डेटा तयार मिळणार आहे. या डाटावरती पुढे फॉलोअप करतायत एन्फोर्समेंट डिरेक्टरला ह्याच्यावरती ऍक्शन घेता येईल.
बरं, डॉक्टर मुणगेकर, मला याला जोडूनच माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जो म्हणता, तुम्ही जी आकडेवारी दिली आहे त्याच्यावरून, आकडेवारीवरनं तर असं वाटतं की काळा पैसा जो जमा झालेला नाही असा तुम्ही दावा करताय, पण मग अॅम्नेस्टी स्कीम मध्ये लोकांनी जो काही काळा पैसा घोषित केलेला आहे त्याच्यावरचा दंड सुद्धा भरलेला आहे, त्याचं काय म्हणायचं? हे बघा, लोकांनी जे अगोदर आता जे पैसे लोकांनी जमा केले 14.5 लाख कोटी रुपये, हे 14.5 लाख कोटी रुपये आणि अगोदर लोकांनी व्हॉलंटियर डिस्क्लोजर केलेले पैसे, ह्या दोन भिन्न वेगळ्या गोष्टी आहेत. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस. लोकांनी 500 आणि जे 1000 रुपयाच्या नोटा ज्या बँकेत भरल्या, ह्या त्यांच्या खात्यावर लेजिटिमेट भरलेल्या आहेत. ह्याच्यामधला काळा पैसा नाही असं रिझर्व्ह बँकेचंच म्हणणं आहे बुलेटप्रमाणे. लोकांनी अगोदर जे पैसे डिस्क्लोज जे केले होते व्हॉलंटरी डिस्क्लोजर, ज्याच्यावर 60% कर लावलेला होता पेनल्टी, ते लोकांनी, तो जो काळा पैसा होता त्याचा या 11.5 लाख कोटी रुपयाची संबंध नाही. मुद्दा असा आहे सिंपल ह्याच्यातला, लोक काळा पैसा करन्सीमध्ये ठेवत नाहीत, अत्यंत मार्जिनली ठेवतात. हे 11.5 लाख कोटी रुपये जे आहेत हे लोकांनी बँकेमध्ये प्रिकॉशनरी मोटिव्ह, ज्याला इकॉनॉमिक्स म्हणतात, लेट अस अंडरस्टँड सिंपल इकॉनॉमिक्स. घरामध्ये अडचण होईल, आजार पडेल, कोणी इमर्जन्सी होईल, शिक्षणाचे पैसे लागतील म्हणून लोक बँकेमध्ये सेव्हिंग करतात. बँक ही कस्टोडियन आहे. मी मिस्टर रावणशी बोललो ते यासाठी मला बोलावं लागलं की हा 11.5 लाख कोटी रुपये व्हायचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने म्हणण्याप्रमाणे हा पैसा लोकांच्या जो खात्यावर जमा होईल तो त्यांना परत दिला जाईल. तो काळा पैसा तुम्ही असा कसा म्हणू शकता काळा पैसा म्हणून? ह्याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे तो काळा पैसा ऍसेटमध्ये लोक ठेवतात, रिअल इस्टेटमध्ये ठेवतात, डॉलरमध्ये ठेवतात, लँड ट्रान्झॅक्शनमध्ये ठेवतात. लोक काळा पैसा करन्सीमध्ये ठेवणे इतके वेडे नाहीत. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल, ज्या रांगेमध्ये लोक उभे राहतात हे रांगेमध्ये राहणारे सर्वसामान्य दिवसाच्या रोजीरोटीवर जगणारे लोक आहेत. याच्यामध्ये एकही पॉलिटिशियन नाही, एकही मंत्री नाही, एकही आमदार नाही. हे मध्यंतरी फडणवीस जे बोलले मुख्यमंत्री की देशामध्ये लोकांनी रांगेत उभं राहून 2-2 तास त्रास तर करणं ही देशभक्ती आहे. मी जाहीरपणे फडणवीसांना असं विचारतो मुख्यमंत्र्यांना, ते 2 दिवस का नाही रांगेत उभे राहत? देशसेवा करण्याची संधी फडणवीस काल सोडून देत आहेत? ही मस्ट स्टँड इन क्यू फॉर 2 hours. नक्कीच महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि यावरतीच आपल्याला चर्चा पुढे न्यायची. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर माधव भंडारी आणि बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जनतेला आवाहन केलेलं होतं 50 दिवस मला द्या याचं, त्यातले 30 दिवस संपलेले आहेत. येत्या 20 दिवसामध्ये त्यांना अपेक्षित क्रांती होणार का? आपल्यासोबत चर्चेमध्ये आत्ताच सहभागी झालेले आहेत भाजपचे प्रमुख प्रवक्ते माधव भंडारी, त्याचबरोबर बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर. मला सुरुवातीला जायचंय माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारीजी, आता ब्रेकपूर्वी भालचंद्र मुणगेकर यांनी असा दावा केलेला आहे की येत्या 20 दिवसात अशीच परिस्थिती राहिली तर आपली अर्थव्यवस्था खड्ड्यात जाऊ शकते आणि जो पैसा बँकेत जमा झालेला आहे, आकडेवारी जी रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे त्यानुसार एकही काळा पैसा हा बँकेत जमा झालेला नाही. सहमत आहात का या दाव्याशी तुम्ही? 2-3 गोष्टी याच्यामध्ये आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की एकतर रिझर्व्ह बँकेने आजच जी आकडेवारी जाहीर केली आहे त्याच्यानुसार 11.5 लाख कोटी रुपये हे रिझर्व्ह बँकांमध्ये जमा झालेत. बर. आणि एकंदर 14.5 लाख कोटीच्या आसपासची चलन आपल्याकडे होतं असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. वरचे आता जे काही 3-3.5 लाख कोटी आहेत ते आल्यानंतर जे काही नवीन पैसा जमा होईल तो काळा पैसा असेल असं आपण कागदोपत्री पुस्तकी भाषेमध्ये म्हणू शकू. मुणगेकर सर म्हणतात त्याच्यामध्ये कदाचित तथ्य असेल की आतापर्यंत जमा झालेला पैसा हा लोकांनी आपापल्या खात्यामध्ये भरलेला पैसा आहे, त्यामुळे तो सर्व काळा नाहीये. आता याच्यातला काळा आणि पांढरा ह्याचा निर्णय करण्याची क्षमता ही ज्यांच्याकडे आहे, ज्या खात्यांमध्ये आहे ते त्याचं विश्लेषण करतील. त्याच्यातून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि काही जणांनी ज्या चौकशा चालू झाल्या आहेत त्याच्यावरून एक नक्की दिसतंय की हा काही सर्व पैसा हिशेबातला पैसा नाही आणि त्यामुळे जमा झालेल्या पैशांमध्ये सुद्धा काही बेहिशेबी पैसा आहे आणि त्याची नोंद ही सरकारी यंत्रणा घेत आहे. त्यामुळे मुणगेकर सरांचं पहिलं म्हणणं जे आहे ते 100% बरोबर आहे, अशातला भाग नाही. पण त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य जरूर आहे की आता या महिन्याभरात ज्या लोकांनी पैसा भरलाय ते बहुतेक जण
लपत छपत जाऊन का होईना पण स्वतःच्या खात्यामध्ये पैसा भरण्याच्या अवस्थेत असलेले लोक आहेत. बर. ज्यांना अशा तऱ्हेने बेहिशेबी पैसा भरताच येणार नाही इतका पैसा ज्यांच्याकडे आहे ते बँकांकडे गेलेले नाहीत. आणि याच्यातली शक्यता अशी आहे की हा बेहिशेबी पैसा जिरवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जातील, शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. या बातम्याही आपण मधल्या काळात वाचलेल्या आहेत. सोन्याचा व्यापार वाढला, हिऱ्यांचा वाढला, सोन्याचे दर वाढले वगैरे ज्या बातम्या आल्या होत्या त्याचा सुद्धा हिशेब हा नक्की केला जाईल, केला जातोय. पण दुसरी शक्यता अशी आहे की एक 25% 30% पैसा रक्कम हा मुळी बँकांकडे येणारच नाही. आणि आज रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी ही शक्यता बोलून दाखवली की 25%पेक्षा जास्त रक्कम आमच्याकडे न येण्याची शक्यता आम्ही गृहीत धरतो. आता हा जर एवढा मोठा पैसा जुन्या नोटांमध्ये कुणाकडे राहिला म्हणजे समजा एक देशातल्या 10,000, लाख, 2 लाख, 4 लाख लोकांच्या घरात जुन्या नोटांमधला हा पैसा जर पडून राहिला तर 30 डिसेंबर नंतर त्याला कागदाचा कपटा म्हणून सुद्धा किंमत नाही. कारण कागदाचा कपटा म्हणून जर ते घेऊन गेले तर ते तुरुंगात जातील. रद्दी म्हणून विकायला गेले तरी तुरुंगात जातील. नक्कीच नक्कीच. आणि त्या पैशांच्या आधाराने त्यांना काही करता येणार नाही. त्यामुळे समजा काळा पैसा प्रत्यक्ष हिशोबात नाही आणता आला तरी तो नष्ट होईल ही व्यवस्था या सगळ्या याच्यामध्ये. पण माधव भंडारी, डॉक्टर मुणगेकरांनी आणखी एक असा दावा केला की लोक काळा पैसा हा कॅश मध्ये ठेवायला वेडे नाहीयेत, ते ऍसेट्स मध्ये ठेवणार, गोल्ड मध्ये ठेवणार. मान्य आहे ना, मी ते मगाशी बोलताना मान्यच केलं की काही प्रमाणामध्ये हा पैसा सोनं, हिरे, जमीन या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि हे कोणीच नाकारलेलं नाही. पहिल्या दिवसापासून ज्या चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये हे गृहीत धरलेलं आहे. मग पुढच्या 20 दिवसात काय फक्त फरक चलनी पडणार? नोटांमध्येच घरामध्ये असेल. पुढच्या 20 दिवसांमध्ये मी आपल्याला सांगितलं तो हाच फरक अपेक्षित आहे की जो हार्डकोर बेहिशेबी मालमत्ता बाळगणारा माणूस आहे, बेहिशेबी पैसा बाळगणारा माणूस आहे, तो एकतर अभय योजनेचा फायदा घेऊन त्याच्याकडचा काही पैसा घोषित करेल, त्याच्यामध्ये जे काही दंड भरावा लागेल तो भरेल. आणि या अभय योजनेचा फायदा घेणारे जे पुढे येतील त्याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने काळा पैसा किती येतो हे त्याच्यातून कळेल. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा शक्यता अशी आहे की यातल्या कुठल्याही योजनेचा फायदा घ्यायला पुढे येणार नाही, तो पैसा त्यांच्या जागच्या जागी नष्ट होईल. मला देवीदास तुळजापूरकर यांच्याकडे जायचंय, मात्र तत्पूर्वी डॉक्टर मुणगेकरांना काही मुद्दा मांडायचा आहे. डॉक्टर मुणगेकर. एक असं आहे की माधव भंडारे जे बोलले त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आता हे जे 11.5 लाख कोटी रुपये बँकेत जमा आले त्यातला काळा पैसा, माझं असं म्हणणं आहे त्यातला मेजॉरिटी ऑफ द पैसा त्यातला आहे फार मोठ्या प्रमाणावर तो लोकांनी त्यांच्या सुरक्षितेसाठी ठेवलेला बँकेत पैसा आहे. असला तर त्याच्यात फार नगण्य पैसा, पण तो लोक बघतील काय करायचं ते. ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, आज सगळ्यात जास्त पैसा जो आहे काळा पैसा हा रिअल इस्टेटमध्ये आहे. रिअल इस्टेट ज्या प्रमाणे गेल्या प्रमाणात वाढली, ज्या घरांचे भाव 10 लाख रुपये होते 5 वर्षापूर्वी त्यांच्या आता 60-60 लाख रुपये झाले आहेत. त्याच्यावर ह्याचा कुठलाही परिणाम झाला नाही, हे रिअल इस्टेट कोसळलेलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की बँकांच्या आपण जर विचार केला तर काळा पैसा कुठे आहे. जनधन खाती उघडली जी गेली त्या जनधन खात्यांच्या मध्ये 8 नोव्हेंबर पैकी साधारणपणे 15 ते 20 हजार कोटी रुपये होते, आता 72,000 कोटी रुपये झाले. माझं स्पष्ट नरेंद्र मोदींना माझं असं म्हणणं आहे, उरलेले 52,000 कोटी रुपये हे काळा पैसा आहे. आता लोकांनी 58,000 रुपयाला सोने विकत घेतलं 10 ग्रॅमला, त्याच्यात किंमत 29,000 रुपये झाली. परत 50% पैसे कमी झाले. आता ज्या लोकांनी 28 सोनं विकलं दुप्पट किमतीने त्याने जो नफा मिळवला त्याचं सरकार काय करणार आहे. सरकारने याच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची यंत्रणा निर्माण केली नव्हती दुर्दैवाने. आणि त्याचा भुर्दंड या देशातील जे खऱ्या अर्थाने माझा विरोध कशाला आहे, त्यांनी नोटाबंदी केली हे मी एक वेळ समजू शकतो. जगामध्ये माधव भंडारी माझे मित्र आहेत ते सांगू शकतील, अर्थक्रांतीची चर्चा फार वरच्या लेवलची असते, त्यात मी जाऊ इच्छित नाही. जगामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये कोणत्याही देशामध्ये डिमॉनिटायझेशन करून, निश्चलीकरण करून काळा पैसा बाहेर आलेला नाही, हे नमूद करू इच्छितो. यात प्रश्न याच्यामध्ये असा आहे की अशाच पद्धतीने लोकांचा त्रास जर सहन झाला तर लोकांचा त्रास तर आहेच, परंतु रिझर्व्ह बँकेने 7.5% रेट ऑफ ग्रोथ
2016-17 वर जो होईल तो आता 7.1% आणलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की विरोधासाठी विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे, कोणाला अडेने म्हणण्याचं काहीच कारण नाही, ते काय कोणाकडे मक्तेर नाही विद्वत्तेची. प्रश्न असा आहे की सबंध देश अशा प्रकारचं एक धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न करता उद्दिष्टांची स्पष्टता नसल्यामुळे आज सबंध देश या एका निर्णयामुळे त्यातले गरीब लोक, श्रमिक लोक हे वेठीस धरले जात आहेत. याचा मी एक प्रकारे महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे डॉक्टर मुंगेकर. मात्र यामध्ये मुद्दा असा आहे की केवळ काळा पैसा बाहेर काढणं हा एकमेव उद्देश नाहीये. चलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेक करन्सी होती, खोट्या नोटा होत्या, त्यावरती कुठेतरी निर्बंध लादणं हे गरजेचं होतं. त्याचप्रमाणे आपल्याकडे बरेचसे व्यवहार हे कॅशमध्ये चालतात किंवा हार्ड अर्न कॅशमध्ये चालतात, त्यावरती टॅक्स भरला जात नाही, त्याला कुठेतरी पायबंद घालणं, हे असे अनेक उद्देश यामध्ये होते. मला देविदास तुळजापूरकर यांच्याकडे जायचंय. आता ज्या पद्धतीने आता कारभार पुढे चाललेला आहे, 30 दिवसामध्ये जे काही दिसलेलं आहे चित्र, पुढच्या 20 दिवसामध्ये चित्र काही सुधारेल का? अपेक्षित काही चांगलं घडेल का? मला वाटतं या सगळ्या ह्याच्यात भारतीय बँकिंगचे जे काय आज अवस्था आहे त्याच्याकडे आपण सगळेच दुर्लक्ष करायला लागलो. भारतातल्या बँकिंग उद्योगाचं जे प्रमुख काम आहे ते प्रमुख काम बाजूला सारल्या झालंय आणि फक्त पेमेंट मेकॅनिझम म्हणून भारतातल्या बँकिंगचा वापर केला जातोय. आणि या गेल्या 30 दिवसांमध्ये बँकांनी त्यांचं रेग्युलर जे काम आहे ते जवळजवळ सस्पेंड केलेलं आहे. बँकांचा ऑलरेडी मार्चमध्ये, जूनमध्ये आणि सप्टेंबरमध्ये बँकांचा झालेला तोटा विलक्षण मोठा होता. तो थकीत कर्जांमुळे होता. तो थकीत कर्जाचा प्रश्न राहिला बाजूला आणि डिमॉनिटायझेशनच्या निमित्ताने फक्त पेमेंट मेकॅनिझमच्या भोवती सध्या भारतातलं बँकिंग फिरतंय. कुठल्याही बँकेच्या ब्रँचमध्ये एक पैशाचं कर्ज मंजूर होत नाही. दुसरे कुठलेही बँकिंग उद्योग व्यवसाय सगळे ठप्प झालेले आहेत. याची कुठेतरी आपण दखल घेणार आहोत की नाही? बँका सरकारच्या मालकीच्या आहेत, जरूर आहेत, त्या सरकारचा मालकी हक्क आहे, सरकारचा अधिकार आहे. पण भारतातल्या बँकिंगची आज होत असलेली जी दुरावस्था आहे त्या दुरावस्थेकडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. ऑर अदरवाईज एंटायर बँकिंग हे रिडंडंट होऊ पाहत आहे, याची मला जास्त काळजी वाटते आजच्या परिस्थितीमध्ये. तुळजापूरकर, पुढच्या 20 दिवसात यामध्ये काही फरक पडेल असं चित्र वाटतंय का? आम्हाला बँकिंग उद्योगामध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही रोज लोकांना सांगतो, थोडी कळ सहन करा, थोडी कळ सहन करा. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी आमच्या पाठीवर थाप मारली, आम्हाला थोडं बरं वाटलं. आम्ही लोकांना सांगितलं आणखी थोडे दिवस थांबा. पण किती दिवस थांबा याचं उत्तर आमच्याकडे नाही. आता दिसणारं चित्र असं आहे की याचा अंत कुठे आहे आम्हाला माहिती नाही. मी सतत एक मागणी करत आलेलो आहे की रिझर्व्ह बँकेने दर दिवशी कुठल्या बँकांना किती रुपये कुठल्या डिनॉमिनेशन मध्ये दिले हे जाहीर केलं पाहिजे. प्रत्येक बँकेच्या ब्रँचमध्ये बोर्ड लागला पाहिजे की आज आमच्याकडे एकूण किती करन्सी आणि आम्ही ती कशी वितरित करणार आहोत. मला वाटतं सामान्य माणसाची दुरावस्था ही वर्णन करण्यापलीकडची आहे, पण तेवढीच दुरावस्था सध्या बँक कर्मचाऱ्यांची आणि बँकेमध्ये काम करणाऱ्या लोकांची झालेली आहे. बँकेतल्या कर्मचाऱ्यांना दुर्धर रोग जडतायत, बँकेतले काही कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि याचा शेवट कुठे होणार याचं उत्तर आमच्याकडे नाही. हे सगळ्यात दुर्दैवी आहे. मला सुधीर राव यांच्याकडे जायचं. सुधीर राव, या नोटाबंदीच्या काळामध्ये खूप छोट्या छोट्या एंटिटीज म्हणजे शेतकरी असतील किंवा छोटे व्यापारी असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे नुकसान आगामी 20 दिवसात भरून काढण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलली जाऊ शकतात का? काही सजेशन तुम्ही देऊ शकता? शेतकऱ्यांचं आणि छोट्या माणसांचं नुकसान झालं हे मान्य करतो, कारण चलनामधला पैसाच जर संपूर्णपणे बाहेर काढला गेला तर त्याचे दुष्परिणाम होणारच होते. पण त्याचकरता मी म्हणतोय की सरकारने हे इम्प्लिमेंट करताना काही स्टेप जोरावर घ्यायला पाहायचा, त्या घेतल्या गेलेल्या नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या चर्चेत आला होता, म्हणजे काळा पैसा हा फक्त पैशामध्येच नसतो, तर तो प्रॉपर्टी वगैरेमध्ये सुद्धा असतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही एक डिस्टिंक्शन करू इच्छितो की काळा पैसा आणि काळा धन याच्यामध्ये फरक आहे. काळा पैसा चलनातला पैसा आणि काळं धन म्हणजे प्रॉपर्टी, हिरे, सोनं, ह्याच्यामध्ये जो जमवलेला पैसा असतो तो. तर फक्त चलनातल्या नोटा या इतक्या एक्सेसिव्ह झाल्या होत्या आणि त्या ह्या कृती मार्फत कमी होण्याची शक्यता आहे. आणि ऍट द सेम टाइम लोकांच्या इस्टेटीवरती धाडी टाकून ज्या कोट्यावधी रुपयाच्या ज्या नोटा पकडल्या गेल्या त्या जर काळ्या नव्हत्या असं जर म्हटलं गेलं तर मग त्या कशातल्या होत्या, हा पैसा आला कुठून? याचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा हा निश्चित आहे, तो बाहेर काढण्याची जरूर आहे. आणि तो काढण्याकरता ज्या स्टेप घेतल्या गेलेल्या आहेत त्या जरी संपूर्णपणे बरोबर नसल्या तरी काही प्रमाणात त्या योग्य आहेत. माधव भंडारींना काही मुद्दा मांडायचा. माधव भंडारी.
2-3 मुद्दे याच्यामधले आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एकतर छोट्या शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्गाचे या काळामध्ये हाल झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यातल्या काही जणांचा रोजगार थांबला किंवा उधारीत गेला हेही तेवढंच खरं आहे. पण दुसऱ्या बाजूनी व्यवहारांमध्ये बदल करण्याची तयारी दाखवल्याबरोबर यावर्षी 34 कोटी मेट्रिक टन तांदूळ जमा झाला सरकारी यंत्रणांमध्ये. गेल्या वर्षी याच काळात फक्त 31 कोटी मेट्रिक टन तांदूळ जमा झाला होता. त्यापेक्षा जास्त खरेदी यावर्षी ही कॅशलेस व्यवहारांमधून या सगळ्या शेतकऱ्यांकडून सरकारी यंत्रणांनी केली. हा बदल याच्यामध्ये याच महिन्याभरात झाला, ह्याची आपण नोंद घेतली पाहिजे. म्हणजे एकदा आपण पद्धती व्यवहार बदलायला तयार झालो. नको फक्त 3 मेट्रिक टनचा फरक आहे. नाही, पण 3 मेट्रिक टनचा फरक हा कॅशलेस आहे, हे लक्षात घ्या. 34 कोटी मेट्रिक टनची खरेदी कॅशलेस झाली आहे. ही खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून चेक देऊन झालेली खरेदी आहे, जी यापूर्वी होत नव्हती. म्हणजे हा बदल छोटा नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला बँकांच्या बाबतीत जे तुळजापूरकर साहेब म्हणाले, बँकांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्या 1.5 महिन्यामध्ये किंवा पुढचा महिना संपेपर्यंत पेमेंट मेकॅनिझम म्हणूनच काम करावं लागेल. हे 2 महिन्यांचं आहे. वर्षानुवर्ष काही करत नाहीत. वर्षानुवर्ष यातलं काम करावं लागलेलं नसताना सुद्धा भारतातल्या बँकांची काय परिस्थिती आहे आणि किती कर्ज मंजूर करतात आणि किती कर्ज वसूल करतात, याचे सगळ्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. ते आपल्या सगळ्यांसमोर त्याचा लेखाजोखा आहे. मुद्रा योजनेमधली किती कर्ज मंजूर होतात हा प्रश्न विचारायला गेला तर मग त्याचं उत्तर मिळणार नाही. त्यामुळे या 2 महिन्यामध्ये नवीन कर्ज दिली नाहीत असं जरी खरं असलं तरी या 2 महिन्यांमध्ये या पैसा भरण्याच्या सगळ्या दबावापोटी या बँकांचं थकीत कर्ज किती वसूल झालं ह्याची एकदा आकडेवारी निघाली पाहिजे. अनेक बँकांचे याच्यामध्ये वर्षानुवर्ष वसूल न झालेली कर्ज वसूल झाली आहेत. त्यामुळे बँकांना आता 2 महिने बँकांच्या कर्मचाऱ्यांना अधिक काम करावं लागलं, त्याचा ताण पडला. ही जरी वस्तुस्थिती असली तरी बँकांनी सुद्धा या 2 महिन्याच्या काळात, या महिन्याभराच्या काळात आपण नेमकं काय केलं याचं सुद्धा एकदा त्यांनी स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. मुद्दे मांडतायत त्यामधल्या बऱ्याचशा मुद्द्यांमध्ये तथ्य नक्कीच आहे. मात्र एकच मुद्दा यामध्ये असा आहे की रिझर्व्ह बँकेने जी शंका व्यक्त केलेली आहे की व्याजदर विकासदर नजीकच्या काळामध्ये घसरू शकतो, तो कसा सावरणार? या सगळ्या प्रकारामध्ये व्यवहार मंदावलेले आहेत. नजीकच्या भविष्य काळामध्ये विकास दर मंदावणार आहे हे अर्थमंत्र्यांनी स्वतःच सांगितलंय. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये विकास दर मंदावलेला दिसेल हे अर्थमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेने त्याची फक्त पुनरावृत्ती केली आहे. मला बँकांच्या संदर्भातला एक मुद्दा इथे स्पष्ट करायचा आहे, इथे मांडून ठेवायचा आहे की या महिन्याभरामध्ये सर्वसामान्य नागरिकाकडे नवीन चलन पोहोचवण्याच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेसकट सर्व बँकांनी आपली जबाबदारी नीट पद्धतीने पार पाडली की नाही याची सुद्धा चर्चा घडून आणण्याची गरज आहे. त्याचाही तपास करण्याची गरज आहे. कारण ज्या बातम्या येतात कोणातरी अधिकाऱ्याकडे 22 लाख रुपयांची नवीन नोटा सापडल्या, तर या 22 लाख रुपयाच्या नवीन नोटा बँकेने दिल्याशिवाय गेल्या कशा? आणि मग ह्या बँकांनी दिल्या कशा? सामान्य माणसाला 2,000-4,000 देताना जिथे मारामारी आहे तिथे एखाद्या माणसाला 22 लाख 56 लाख ह्या नोटा मिळाल्या कशा? आणि ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. बँकिंग सेक्टरला याही प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. नक्कीच माधव भंडारी, आम्ही अपेक्षा अशी करतो की सरकार तुमचं आहे आणि तुमचं सरकार इनिशिएटिव्ह यामध्ये घेऊन या सगळ्या गोष्टींचा तपास नक्कीच करेल. माझी वेळ संपत आली, मात्र मला वाइंड अप कमेंट घ्यायची डॉक्टर मुंडगेकरांकडनं. डॉक्टर मुंडगेकर, मला एवढंच सांगायचं याच्यामध्ये आपण सगळे राजकीय मतभेद अभिनिवेश बाजूला सोडून एकच गोष्ट मी अंतिम सांगू इच्छितो की सुरुवातीला हा निर्णय लोकांना काळा पैसा बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा बरा वाटला, कारण काळ्या पैशाची फार मोठी समस्या देशामध्ये आहे. गेल्या 30 दिवसामध्ये प्रत्यक्ष जे घडतं आहे आणि पुढच्या 20 दिवसात जे घडणार आहे त्याच्यावर मी इथे अर्थशास्त्राचा एक साधा अभ्यासक म्हणून सांगू इच्छितो. ह्याच्यामधून सरकारच्या हाती आउटकम काही लागणार नाही. एक अर्थव्यवस्थेचा वेग मगाशी भंडारी म्हणत होते की जेटलींनी सांगितलं की असं म्हणून
जेटलीने किंवा आणखी कोणी सांगण्याचा प्रश्नच नाहीये. सरकारच्या चुकीच्या अशा प्रकारच्या आत्यतायी धोरणाचा परिणाम म्हणून रेट ऑफ ग्रोथ कमी होणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा, तुम्ही फेक करन्सीचा मुद्दा केलेला होता. रिझर्व्ह बँकेच्याच म्हणण्याप्रमाणे एकंदर देशातील संभाव्य फेक करन्सीपैकी 1.3% फक्त फेक करन्सी, दॅट इज 600 crores, हंड्रेड्स ऑफ क्रोड्स ऑफ रुपीज फेक करन्सी आहे. त्यातल्यापैकी फक्त 1.03% करन्सी बाहेर आली. तिसरा मुद्दा, अशा तऱ्हेने जर लोकांचा हा त्रास जर सहन राहिला तर मला असं वाटतं की लोक हा त्रास सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये एका विशिष्ट मर्यादेपलीकडे करतील असं मला वाटत नाही. सरकारने आता तरी, पूर्वी जी दिवाळखोरी केली की कुठल्या प्रकारची यंत्रणा नव्हती, आता तरी सरकारने लोकांना विश्वासामध्ये घेऊन लोकांना होणारा त्रास कधी संपू शकेल ह्याचं एक टेंटेटिव्ह प्लॅन लोकांना सादर केले पाहिजे. एवढंच फक्त माझं सरकारला शेवटचं म्हणणं आहे. नाही, नक्कीच. ही नोटाबंदी ज्या वेळेला जाहीर झालेली होती त्यावेळेला जे काही स्वप्न आर्थिक बदल, आर्थिक क्रांतीचं दाखवण्यात आलं होतं खूप मोठं आहे, ते खूप मोठा रस्ता त्यासाठी पार करायचा आहे. मात्र येत्या 20 दिवसांमध्ये किमान दैनंदिन व्यवहार जरी सुरळीत झाले तरी सुद्धा जे काही मोदींना अपेक्षित आहे त्यासाठी ही देशाची जनता त्यांना आतापर्यंत जसा पाठिंबा देत आलेली आहे तसा पाठिंबा नक्कीच देईल. फक्त एकच हवंय की व्यवहार, दैनंदिन व्यवहार जे कुठेतरी ठप्प होत आहेत, मंदावलेले आहेत, ते सुरळीत होणं गरजेचं आहे. आणि आपण अपेक्षा करूया की हा बदल आगामी 20 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया मोदींना ते कसं काय साध्य करता येते. या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.